Good morning to all. Hello and welcome to Adda 24/7 Marathi. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे घनाकृती ठोकळे, डाईस ज्याला आपण म्हणतोय, तर हा डाईसचा टॉपिक जो आहे तो आज आपण इथे कव्हर करणार आहोत. सेशनची सुरुवात करूयात एक अशा विचाराने. लक्ष्य के आधे रास्ते पर जाकर कभी वापस ना लौटे, क्योंकि वापस जाने पर भी आधा रास्ता पार करना पड़ता है. ठीक आहे, तर या विचाराने आजच्या या दिवसाची आपण इथे सुरुवात करूयात. आणि येस, आजचा आपला जो टॉपिक असेल तो काय आहे, तर डाईस टॉपिक आहे. अजिंक्य, मी तुम्हाला माझ्या मते सकाळच्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं की जे काही इतर क्वेश्चन्स जे असतील ते ग्रुपमध्ये टाका. जो टॉपिक असतो तो टॉपिक डिफरंट असतो राजा, सांगितलंय. ठीक आहे ना, त्याचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेल, चिंता करू नका. चला, आता इथे बघा, डाईस जो असतो तो डाईस काय असतो ते समजून घेऊया. बघा, डाईस डाईस एक काय आहे, तर क्यूब आहे, एक क्यूब. जसं की इथे बघा, एक घन आपल्याला असं बघायला भेटलं. ठीक आहे, आता या घनामध्ये 6 पृष्ठभाग असतात. 6 पृष्ठभाग. घनामध्ये किती पृष्ठभाग असतात? 6 पृष्ठभाग आहेत. आणि त्या घनाला किती शिरोबिंदू बघायला भेटतात? 8 शिरोबिंदू बघायला भेटतात. ठीक आहे. अच्छा बघा, घन आहे, याचे बघा टॉप, त्याच्या विरुद्ध येणारा बॉटम, हे एकमेकांच्या विरुद्ध आले. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर लेफ्टच्या विरुद्ध काय येईल? राईट येईल. हे एकमेकांच्या विरुद्ध आले. आणि फ्रंट आणि बॅक हे एकमेकांच्या विरुद्ध येतील. ठीक आहे, तर हे एकमेकांच्या विरुद्ध येणारे आपले 6 पृष्ठभाग झाले. आणि 8 शिरोबिंदू जे आहेत, 8 शिरोबिंदू ते या ठिकाणी आपल्याला भेटते. जसं की इथे आपण पाहू शकतो, वर 1 2 3 4 4 काय आले? टॉपला आले. आणि हे 1 2 3 4 4 बॉटम प्लेसवर आपल्याला बघायला भेटले. म्हणजे असे टोटल किती झाले? 8 शिरोबिंदू जे आहेत, ते 8 शिरोबिंदू जे आहेत ते आपल्याला तिथे बघायला भेटतात. आता प्रत्येक पृष्ठभागाला 4 शेजारी पृष्ठभाग असतात. जसं की आपण समजा टॉप पकडला. ठीक आहे. अच्छा, टॉपच्या अपोजिटला काय येते रे? बॉटम. अपोजिट वाला सोडला, हा सोडला, तर बाकी जे लेफ्ट राईट झालं किंवा फ्रंट बॅक झालं, हे जे आहेत हे 4 त्याचे शेजारी असतील. हे 4 त्याचे शेजारी असतील. हे काय झालं? एक कॉन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं. आणि अशाच्या सर्व पृष्ठभागावर भिन्न संख्या असतात. संख्या सामान्यतः एक अंकी असतात आणि 1 ते 6 पर्यंत असतात. 1 to 6 हे जे नंबर्स आहेत ते तिथे जनरली बघायला भेटतात. तर असा हा डाईस आपल्याला इथे बघायला भेटतोय. आता या डाईसचे बघा व्ह्यू जे आहे ते तुम्हाला दाखवलं. हा एक क्लोज डाईस आहे आणि हा जो बाजूला दाखवलेला आहे हा एक ओपन डाईस आहे. तर आपण इथे पाहू शकतो, ओपन डाईसचे सर्व पृष्ठभाग विजिबल आहेत. क्लोज डाईसचे 3 पृष्ठभाग जे आहेत ते विजिबल दिसतात. ठीक आहे, एकदा ओपन डाईसचा पार्ट वाचून घ्या बघू. इथे प्रश्न काय लिहिलाय? अजिंक्यने काय प्रश्न लिहिलाय? 4 13 38 प्रश्नचिन्ह. 13 38 प्रश्नचिन्ह. पुढे काय दिलेलं आहे? 168 289 आणि 458. ठीक आहे, बघा असा जो प्रश्न आहे, एक मिसिंग नंबरचा क्वेश्चन आहे. मिसिंग नंबरचा क्वेश्चन इथे कुठे रे? चला, तर या ठिकाणी बघूयात आपण या ठिकाणी काय केलं. बघा, आता इथे आपण फरक बघायला जा. फरक तुम्हाला काय दिसेल? 4 अधिक 9 13 भेटतंय. 13 आणि 38 25चा फरक दिसतोय. इथे फरक किती येईल बघा. आता हा 9चा फरक आला म्हणजे 3चा वर्ग दिसतोय. 25 म्हणजे 5चा वर्ग येईल. मग इथे 7च्या वर्गाचा फरक 49चा फरक दिसला पाहिजे. तर किती होईल? 17 कॅरी केले, एक किती होईल? 87.
पुढे 9चा वर्ग 81 वाढेल इथे, 81 बघा, 7 1 8 8 8 16, इथे 87 उत्तर येईल. उत्तर काय येईल? 87. ठीक आहे. असे कुठलेही प्रश्न असू देत तरी तुम्ही ना कमेंट जे करताय ना, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जर जॉईन नसाल तर जॉईन व्हा. तिथे कुठलाही प्रश्न असेल, तुम्हाला असे कित्येक प्रश्न विद्यार्थी सॉल्व्ह करून देतील. मी जर तिथे नसतो, माझे बरेचसे विद्यार्थी जे रिप्लाय देत असतात, ज्याला जमेल एक्सप्लेनेशन देत असतात. ठीक आहे. असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये जर असतील तर ते कमेंट करत जा. चला, आता इथे काय दिलेलं बघा, बंद फासा. आता जो ओपन डायस आहे, सर्वच्या सर्व पृष्ठभाग जे आहेत ते विजिबल दिसत आहेत. सर्व पृष्ठभाग काय दिसतात त्याचे? विजिबल दिसत आहेत. ठीक आहे. आणि क्लोज डायस जो असेल, क्लोज डायस ज्याच्यामध्ये क्लोज डायस मध्ये फक्त 3 पृष्ठभाग जे आहेत ते आपल्याला विजिबल भेटतील. टॉप, फ्रंट आणि आपल्याला काय दिसते? राईट दिसते बघा. राईट दिसते, हा फ्रंट आहे, हा टॉप आहे. तर या गोष्टी आपल्याला तिथे काय करायचे? दिसलं पाहिजे. आता विरुद्ध पृष्ठभाग जे आहेत, विरुद्ध बाजू ज्या आहेत त्या अज्ञात असणार आहेत, त्या अननोन असणार आहेत. ठीक आहे. 2 प्रकार बनतात. ग्रुपची लिंक मी सेंड करेल, डोंट वरी. कोणाचा प्रश्न होता? प्रश्नवाला कुठे गेला? मुक्कीरवर अजिंक्य क्लिअर झालं की नाही ते तर कमेंट करून सांग राजा. चला, आता इथे आपल्याकडे 2 पृष्ठभाग दोन टाईप बनतायत. कुठला? एक आहे स्टँडर्ड डाइस आणि एक आहे कुठला? नॉन स्टँडर्ड डाइस. तर बघा, स्टँडर्ड डाइस मध्ये काय होतं माहिती आहे? प्रत्येक पृष्ठभागाच्या अपोजिटला बघा, 1च्या अपोजिटला 6 येते. म्हणजे जे विरुद्ध पृष्ठभाग आहेत त्यांची बेरीज ऑलवेज किती होते? 7 होते. म्हणजे 1च्या अपोजिटला काय येईल? 6 येईल. 2च्या अपोजिटला काय येईल? 5 येईल. 3च्या अपोजिटला काय येईल? 4 येईल. तर अशा पद्धतीने हे आपल्याला या ठिकाणी प्रश्न मध्ये आपल्याला इथे जे दिले जाईल बघा. आता इथे आपण पाहतोय 2 1 3 शेजारील पृष्ठभागांची बेरीज 7 झाली का? नाही. म्हणजेच काय झालं? अपोजिट प्रत्येक पृष्ठभागाची बेरीज काय भेटते आपल्याला? 7. 1च्या विरुद्ध 6, 2च्या विरुद्ध 5, 3च्या विरुद्ध 4. तर असा जो डाइस असतो त्याला आपण स्टँडर्ड डाइस म्हणतोय. आणि हा रूल जिथे फॉलो होत नाही अशा डाइसला आपण नॉन स्टँडर्ड डाइस म्हणतोय. म्हणजेच काय झालं? इथे प्रत्येक विरुद्ध पृष्ठभागावरील जे विरुद्ध अंकांची जी बेरीज आहे ती 7 येणार नाही. मग 7 कधी येणार नाही? जर इथे शेजारी 7 भेटले तर. म्हणजे बघा, 3च्या विरुद्ध काय येतं? जनरली आपल्या स्टँडर्ड डाइस मध्ये 4 येते, परंतु नॉन स्टँडर्ड डाइस मध्ये 3च्या शेजारी काय दिसते? 3च्या शेजारी 4 दिसते. म्हणजे हा झाला नॉन स्टँडर्ड डाइस, जिथे सर्व विरुद्ध पृष्ठभागाची बेरीज काय येणार नाही? 7 येणार नाही. अशा ठिकाणी आपण काय म्हणतो? त्याला नॉन स्टँडर्ड डाइस म्हणतोय. आता रूल आपल्याला क्लिअर करून घ्यायचे. तर रूल बघा, लक्ष देऊन ऐका. आणि हे रूल मी पुढे तुम्हाला प्रश्नामध्ये रिपीट करणार आहे. चिंता करायची गरज बिलकुल नाहीये. ठीक आहे. बघा, एक डाइस आहे समजा, इथे 3 आहे, इथे 5 आहे, इथे 6 आहे. ओके. अच्छा, आता इथे बघा, इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे की 2 विरुद्ध पृष्ठभागावरील अंक एकमेकांच्या जवळ असू शकत नाही. मग आता 3च्या विरुद्ध काय आहे माहिती आहे का आपल्याला? 1 येते की 4, 2 येते की 4 येते? विरुद्ध बाजू अज्ञात असतात. आपल्याला माहिती आहे, आपल्याला पृष्ठभागाच्या जे क्लोज डाइसच्या 3 फेसेस आपल्याला व्हिजिबल दिसतात. किती? 3 फेसेस व्हिजिबल दिसतात आणि विरुद्ध पृष्ठभाग दिसत नाहीत. आता इथे बघितलं 3 5 6, आपण एक स्टँडर्ड डाइस मानलं. स्टँडर्ड डाइसच्या प्रमाणे आपल्याला इथे दिसेल की सर 3च्या विरुद्ध काय येईल? 4. असं आपण एक स्टँडर्ड डाइसचा रूल आपण पकडू शकतो की 3च्या विरुद्ध काय आलं? 4 आलं. बरोबर. म्हणजे आपल्याला इथे समजायचं आहे की 2 विरुद्ध पृष्ठभागावरील अंक एकमेकांच्या जवळ असू शकत नाही. म्हणजे हा 3च्या शेजारी जो 5 आहे आणि 6 जो आहे, हा शेजारील पृष्ठभाग कधी विरुद्ध येणार नाही. हा त्याचा नियम आहे. हा त्याचा रूल आपल्याला इथे अर्थ आपल्याला बघायला भेटते. म्हणजे या रूलला आपण काय म्हणतो माहिती आहे? एलिमिनेशन रूल. या रूलला आपण काय म्हणतोय? एलिमिनेशन रूल म्हणतोय. हे लक्षात ठेवा. चला, दुसरा रूल बघूयात. सर्व रूल रिपीट करेल मी प्रत्येक प्रश्नामध्ये, जिथे जिथे लागेल त्यावेळेस रिपीट करेल. चिंता करत बसायची गरज नाहीये. फक्त आता इथे प्रॉपर लक्ष देऊन ऐकायचं की यस, इथेच क्लिअर झालं पाहिजे, हा टार्गेट ठेवा. जर झालं नाही तर मी तुम्हाला प्रश्नामध्ये ते रिपीट करणार आहे. चिंता बिलकुल करत बसू नका. बघ, काय झालं? जर टोकल्याच्या 2 भिन्न स्थिती दाखवल्या असतील आणि जर 2 पृष्ठभाग समान असतील तर उर्वरित पृष्ठभागावरील अंक एकमेकांच्या विरुद्ध असतील असं आपल्याला या ठिकाणी समजलं. बघा, इथे काय झालंय? आता इथे समजा 4 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे 6 आहे, इथे 3 आहे आणि इथे 2 आलं.
सपोज. तर आता इथे काय झालं बघा, दोन भिन्न स्थिती दाखवल्यात. काय दाखवलेत आपल्याला? दोन भिन्न स्थिती दाखवल्यात. अच्छा, दोन भिन्न पोझिशन दाखवल्यात. मग इथे 3-2 आणि 3-2 कॉमन भेटलं. किती फेसेस कॉमन भेटले? दोन भिन्न स्थिती दर्शवल्या आणि त्याच्यामधील दोन पृष्ठभाग समान भेटले, म्हणजे टू फेसेस कॉमन. रूलचं नाव काय? टू फेसेस कॉमन. टू फेसेस कॉमन आपल्याला सांगतोय हे जे 2-3 कॉमन भेटले, म्हणजे उर्वरित 4 आणि 6 काय असेल? एकमेकांच्या विरुद्ध असेल. हे जे 4 आणि 6 जे आहेत, हे 4 आणि 6 एकमेकांच्या विरुद्ध असतील. म्हणजे 4च्या अपोजिटला काय येईल रे? 6 येईल. 4च्या अपोजिटला काय येईल? 6 येईल. हे आपल्याला इथे बघायला भेटते. 4च्या अपोजिटला 6 येणार. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालं प्रत्येकाला? कृष्ण कुमार, किरण कुमार, इंग्लिश रीडच करू नका ना. हा हाईड करायची काय गरज आहे? तुम्हाला हे जे दिसतंय ना, हे इथे बघा, हा जो दिसतोय एवढंच रीड करा ना. लोड घ्यायचं नाही आपण. आपल्याला ज्या गावाला जायचं नाही त्याचा बोर्ड जरी लावलेला असेल तो वाचूच नका. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. बघा, जर फाशाच्या दोन भिन्न स्थितींमध्ये एका अंकाच्या दोन्ही फाशांवर स्थिती समान असेल तर उर्वरित पृष्ठभागावरील अंक सुद्धा एकमेकांच्या काय असतील? विरुद्ध असतील. ठीक आहे. अच्छा, लक्ष देऊन ऐका. अनिकेत शेलार, राजा मी सांगितलंय की सर्व काही रूल रिपीट करेल, परंतु तुम्ही ऐकणाऱ्यातले नाहीयेत. मी इथे सांगतोय वर. रूल नंबर जो दुसरा होता, टू फेसेस कॉमन रूल सांगतोय रे, लक्ष देऊन ऐका. इथे काय झालं, समजा इथे दिला 1 2 3, इथे दिला 1 2 4. तर हे 1 2 1 2 दोन फेसेस काय झाले? दोन पृष्ठभाग कॉमन आले. तर हा जो 3 आणि 4 उरले ते एकमेकांच्या विरुद्ध, 3च्या विरुद्ध 4 येईल. हा रूल होता. क्लिअर? क्लिअर झाला? चला. अच्छा, आता रूल नंबर 3 आहे. हा रूल नंबर 3 जो आहे तो आपल्याला सांगतोय, जर फाशाच्या दोन भिन्न स्थितीमध्ये एका अंकाच्या दोन्ही फाशांवर स्थिती समान आली. म्हणजे बघा, एक आपण फासा काढला इथे, इथे टॉपला 6 आहे, इथेही टॉपला काय आलं? 6 आलाय. म्हणजे एक अंक कॉमन आहे आणि तो दोन्ही ठिकाणी काय दिसतंय? सेम प्लेसवर दिसतंय. काय दिसतंय? सेम प्लेसवर दिसतंय. मग आता इथे समजा 4 आलं तर इथे 4च्या विरुद्ध काय येईल? 3 येईल. आणि हा जो 2 आहे, 2च्या विरुद्ध समजा इथे लिहिलंय मी 5. तर जे फ्रंटला आहे, फ्रंटच्या अपोजिटला काय येईल? फ्रंटवाला येईल. इथे फ्रंटला काय होतं? 4, म्हणजे 4च्या अपोजिटला इथला फ्रंटवाला 3 आहे तो येईल. आणि इथे राईटला काय दिसतंय? राईटच्या अपोजिटला राईटवाला येईल. ठीक आहे. मग आता राईटला काय होतं? 2, 2च्या अपोजिटला काय येईल? 5 येईल. हे आपल्याला इथे हा रूल नंबर 3 सांगतोय. क्लिअर झालं रूल नंबर 3? राजेश, रूल नंबर 3 आता एक्सप्लेन करायला सुरुवात केली रे. इथपर्यंत क्लिअर आहे आता? ठीक आहे. अच्छा, पुढील रूल कडे जाऊयात. आता शेवटचा रूल आहे रूल नंबर 4. जो रूल नंबर 4 आपल्याला सांगतोय की जर एकाच भाषेच्या दोन भिन्न स्थिती दिल्या असतील, बघा समजा इथे एक डाईस दिलेला आहे आणि इथे एक डाईस दिलेला आहे. इथे आलं 4 3 2, इथे आलं 5 6 आणि 2 असं आलं समजा. लक्ष देऊन ऐका आता. अच्छा, आता इथे काय होतं बघा, एक कॉमन अंक आहे परंतु पोझिशन काय त्याची डिफरंट आहे. बघ, कॉमन अंक काय आहे? 2. इथे फ्रंटला कॉमन दिसलं, इथे फ्रंटला आहे, इथे राईटला दिसतंय. म्हणजे प्लेस सेम आहे का? नाही, प्लेस सेम नाही. मग अशा वेळेस काय करायचंय, म्हणजे ज्या वेळेस बघा जो कॉमन अंक आहे तो वेगवेगळ्या पृष्ठावर असेल तर फासा घड्याळाच्या दिशेने फिरवा, म्हणजे समान अंक जो आहे तो समान पृष्ठभागावर येईल. म्हणजे बघा, आता याला जर मी घड्याळाच्या दिशेने फिरवलं समजा, तर तो कसं बनेल? या टाइप मध्ये बनेल. 2 इकडे येईल, 6 वर गेला आणि 5 इकडे आला. आता 2 आणि 2 कॉमन भेटला, म्हणजे हा जो 6 आहे त्याच्या विरुद्ध 4 येईल आणि हा जो 5 आहे त्याच्या विरुद्ध काय येईल? 3 येईल. 5च्या विरुद्ध 3. ठीक आहे. आणि जो समान अंक आहे त्याच्या विरुद्ध बाजूला फाशावरील न दिसणारा अंक येईल. मग फाशावर न दिसणारा अंक काय होता बघा, आता आपल्याकडे कॉमन होता 2, 2च्या विरुद्ध न दिसणारा अंक काय होता? 1 येईल. हे आपल्याला इथे सांगता येणार आहे. हे आपल्याला सांगता येईल इथे की फाशाच्या विरुद्ध 2च्या विरुद्ध बाजूला 1 येणार म्हणून. ठीक आहे. इथे आपण एलिमिनेशन रूल देखील वापरू शकतो. एलिमिनेशन कसं वापरणार आपण?
की सर 2च्या विरुद्ध काय विचारलं तर काय सांगणार? 2च्या शेजारी 6 5, इथे बघा 2च्या शेजारी 4 3 दिसतंय, 2च्या शेजारी 6 5 दिसतंय, मग 6 5 3 4 हे विरुद्ध येणार नाही, तर 2च्या विरुद्ध 1 येईल. हा एलिमिनेशन रूल आहे, तो वापरला तरी चालेल, असं वापरलं तरी चालेल. याला आपण कसं लिहित असतो ते आता या ठिकाणी लक्ष देऊ नये का, हा जो रूल आहे तो कसं वापरायचा, कसं सेट करायचं समजून घ्या. बघा इथे 3 आणि इथे 3 काय दिसलं आपल्याला, कॉमन दिसला, वन पेज कॉमन, परंतु यांची पोझिशन वेगळी आहे, हा टॉपला दिसतोय, हा राईटला दिसतोय. आपण असं क्लॉकवाईज लिहायचं. बघा 3 1 6, 3 नंतर काय आलं 1, 1 नंतर 6, इथे 3 लिहिलं, 3 नंतर 4 नंतर 5. आपल्याला जे समोरासमोर दिसतात हे एकमेकांच्या विरुद्ध असतात, आणि 6च्या विरुद्ध न दिसणारा 2 जो होता तो विरुद्ध, 3च्या विरुद्ध न दिसणारा 2 येईल. हे आपल्याला अशा पद्धतीने मांडायचं आहे. जो रूल नंबर 4 होता तो रूल नंबर 4 इथे आपण वापरला, वन फेज कॉमन वाला, वन फेज कॉमन बट डिफरंट पोझिशन, तो रूल नंबर 4 इथे आपण वापरलेला आहे. ठीक आहे, क्लिअर. आता इथे विचारले बघा 4च्या विरुद्ध काय येईल, 4 शीर्षस्थानी असेल तर कोणती संख्या त्याच्या विरुद्ध येईल. तलाशी बॉटमला 4च्या विरुद्ध इथे काय दिसतंय, 1 दिसतंय, 1 कुठे आला, पहिला पर्याय, तर उत्तर काय आलं आपलं, फर्स्ट ऑप्शन. समजलं, उत्तर काय येणार आपलं, फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर इथे पहिला पर्याय. ठीक आहे, तर आपण 2 पोझिशन्स आपण सुरुवातीला विचार करू, त्याच्यानंतर आपण 3 पोझिशन घेऊ, त्याच्यानंतर आपण 4 पोझिशन घेऊ. ठीक आहे, आणि चिंता करायची बिलकुल गरज नाही, इच अँड एव्हरी रूल मी इथे तुम्हाला रिपीट करत जाणार आहे, कुठे कुठला रूल वापरतोय ते तुम्हाला इथे मी क्लिअर करून देणार आहे, डोंट वरी. बघ आता एकाच फासेच्या 2 स्थिती दिलेल्या आहेत, एक तलाशी असेल तर कोणती संख्या शीर्षस्थानी असेल. अच्छा, आता कॉमन बघा, वन फेज कॉमन भेटतोय आणि तो देखील एकच भेटलेला आहे. यार 1 नंबरच कॉमन भेटलाय, मग एलिमिनेशन रूल वापरा. एलिमिनेशन रूल काय सांगतोय आपल्याला, पहिला रूल एलिमिनेशन रूल नंबर 1 काय सांगत होता, शेजारील पृष्ठभाग कधी विरुद्ध येऊ शकत नाही, विरुद्ध पृष्ठभागावरील जे काही अंक चिन्हे असतील ते कधी शेजारी दिसणार नाहीत. मग 1च्या बाजूला 2 आणि 4 दिसत, हे शेजारी आहेत, शेजारी कधी विरुद्ध येतील का, नाही येणार. 6 5 5 गेला, राहिला उरलं काय, 3 उरला, म्हणजे 1च्या विरुद्ध काय येईल, 3 येईल, 3 येईल, पहिला पर्याय आपलं उत्तर असेल. उत्तर काय आलं आपला, पहिला पर्याय. इव्हन तुम्ही असं मांडणी करू शकत होतात, क्लॉकवाईज मांडलं, वन फेज कॉमन रूल, लास्ट रूल, 4 नंबरचा रूल आपल्याला काय सांगत होता, रूल नंबर 4, की जर या ठिकाणी कॉमन अंक वेगवेगळ्या पृष्ठावर असेल त्याला क्लॉकवाईज लिहा, 165 142. आता या 5च्या विरुद्ध 2 आहे, 4च्या विरुद्ध 6 आहे, परंतु 1च्या विरुद्ध न दिसणारा अंक येईल, हा रूल नंबर 4 आपल्याला सांगत होता, 1च्या विरुद्ध न दिसणारा अंक येईल. समजलं, तर आता हे झालं आपलं रूल नंबर 4 नुसार उत्तर, रूल नंबर 1 नुसार उत्तर, फायनल उत्तर असणार आहे पहिला पर्याय. दोन्ही रूल क्लिअर. तर बघा, जर काही कन्फ्युजन असेल तर विचारा, कोणतंही कन्फ्युजन असेल तर विचारा, की सर थोडस कन्फ्युज आहे, मी सांगेल, डोंट वरी, परंतु प्रत्येक प्रश्न क्लिअर झाला पाहिजे. रूल 4च आहेत, 4 गोल्डन रूल्स आहेत, यांचाच वापर करून आपल्याला उत्तर सॉल्व्ह करायचे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. एकाच फाशाच्या किती स्थिती दाखवलेल्या आहेत, एकाच फाशाच्या आपल्याकडे किती स्थिती दिलेल्या, 2. 4 तलाशी असेल तर कोणती संख्या जी अशी आहे जी शीर्षस्थानी म्हणजे टॉप वर येणार आहे. बघा 4 कुठे, बॉटमला आहे. आता इथे बघायचं आपण किती फेसेस कॉमन दिसतात, इथे 2 दिसला, इथे 2 दिसला, कॉमन एक फेस आहे, वन फेस कॉमन रूल वापरायचा. वन फेस कॉमन डिफरंट प्लेस, डिफरंट प्लेस काय सांगतो आपल्याला, 2 1 5 क्लॉकवाईज लिहा सर. नंतर काय येईल, 2 3 4, काय विचारले, 4च्या विरुद्ध काय येईल, तर 5 येणार, 5 येणार, म्हणजे पहिला पर्याय आपलं उत्तर असेल. पहिला पर्याय 5 हे काय आलं तर आपलं अचूक उत्तर आलं. क्लिअर, समजलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, क्वेश्चन नंबर 4. एकाच फाशाच्या 2 स्थिती दिलेल्या आहेत आणि 4 जर तलाशी असेल, बॉटमला असेल, तर कोणती संख्या अशी आहे जी शीर्षस्थानावर म्हणजे टॉप वर येणार आहे, टॉप वर येणारी संख्या खालीलपैकी कोणती असेल.
बघा आता इथे बघा दोन फासेच्या स्थिती दिलेल्या आहेत. आपल्याला इथे दिसते 2 3 आणि 2 3. सर इथे काय भेटलं, टू फेसेस कॉमन रूल आम्ही वापरणार. रूल नंबर 2, टू फेसेस कॉमन आम्हाला सांगतोय की जे उर्वरित पृष्ठभाग आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध येतील. म्हणजे 4च्या विरुद्ध काय येईल तर 5 येईल. 5 कुठे दिसतंय, पर्याय सी दिसतंय. तर पर्याय सी तिसरा पर्याय आपलं उत्तर येईल. इथे तुम्ही काय उत्तर दिलं, ए कुठून आणलं रे? ठीक आहे, उत्तर चुकीचं आहे. पुन्हा मागचा प्रश्न सांगेल, डोंट वरी. पहिले कव्हर करून घ्या. काय झालेलं आहे बघा, इथे पर्याय सी उत्तर येईल. मागील प्रश्नामध्ये काय दिलंय, 4 तलाशी असेल तर आपल्याला कोणती संख्या शीर्षस्थानी येईल. आपण काय केलं बघा, हा टू कॉमन होता ना, एकच फेस कॉमन होता. वन फेस कॉमन रूल नुसार लिहिलं क्लॉकवाईज. बघा एरो जसं दाखवलंय, 2 3 4 संख्यांची मांडणी केली, 2 3 4 लाईन शेअर. इथे बघा लाईन प्रमाणे 2 1 5 क्लॉकवाईज, 2 1 5. आपल्याला विचारले 4च्या विरुद्ध काय, 4च्या समोर काय दिसतंय, 5 दिसतंय. तर हे आलं विरुद्ध. ओके, पूनम सोनावणे क्लिअर झालं. तुम्हाला विचारलं असं 1च्या विरुद्ध काय तर 3 येईल, आणि 2च्या विरुद्ध तर तुम्ही सांगितलं असं 6 येईल. 2च्या विरुद्ध न दिसणारा अंक. चला पुढील प्रश्न क्रमांक 5वा, क्वेश्चन नंबर 5. वेलकम. चला आता इथे बघा एकाच फासेच्या 2 स्थिती दिल्यात. आता इथे आपल्याला विचारलंय की जो फॉग जो आहे, फॉग दाखवणाऱ्या शब्दाच्या विरुद्ध पृष्ठावर कुठलं या ठिकाणी शब्द येईल. अच्छा फॉग इथे दिसते, फॉग इकडे आहे का नाही. कॅट बॅट इथे दिसतं बघा, कॅट बॅट, कॅट बॅट. पुन्हा एकदा रूल काय वापरणार आपण, टू फेसेस कॉमन. टू फेसेस कॉमन रूल आपल्याला सांगतोय उर्वरित पृष्ठभाग एकमेकांच्या विरुद्ध येणार. म्हणजे फॉगच्या विरुद्ध येणार एक. एक कुठे दिसतंय, पर्याय डी. येस, परफेक्ट उत्तर एकदम पर्याय डी. टू फेसेस कॉमन. सर्व रूल एकदम पाठ होणार आहेत. आतापर्यंत आपण एलिमिनेशन ही वापरलाय, वन फेस कॉमन ही वापरलाय, टू फेस कॉमन ही वापरलेला आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न क्रमांक 6वा. अच्छा आता इथे काय दिलंय बघा की आपल्याला विचारलं अँट दाखवणाऱ्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठावर येणारी या ठिकाणी जे शब्द असेल तो कुठला असेल. अँटच्या विरुद्ध काय येईल, बरोबर. अच्छा तुम्ही एक गोष्ट बघा, इथे इथे अँड बॅट दिसलं, इथे अँड बॅट दिसतंय. आता या फॉगच्या विरुद्ध डॉग येईल एवढं शुअर शॉट आहे. फॉगच्या विरुद्ध इथे काय येणार आहे, डॉग येणार आहे. परंतु आपल्याला अँड किंवा बॅटचं विचारलंय. अँड किंवा बॅटच्या विरुद्ध कोण येईल माहिती पडते का, नाही माहिती पडत. कारण बघा आपल्याला फॉग डॉग हे तर होणार नाही एवढं माहिती आहे, परंतु अँड आणि बॅटच्या विरुद्ध कॅट येईल की एग येईल, कॅट येणार की एग येणार हे मात्र माहिती पडत नाही. आणि जर माहिती पडत नाही तर आपण उत्तर काय देणार आहोत, सी एंड डी कॅनॉट बी डिटरमाइंड, निश्चितपणे ठरवता येत नाही. निश्चितपणे ठरवता येणार नाही, कारण इथे कॅनॉट बी डिटरमाइंड होईल. एक तर कॅट असू शकतं किंवा एग असू शकतो, कॅट किंवा एग असू शकतो हे आपल्याला इथे समजेल. बाकी डायरेक्टली आपल्याला उत्तर काय देता येणार नाहीये, हे आपल्याला इथे समजून घ्यायचंय. चला पुढचा प्रश्न क्रमांक 7वा, क्वेश्चन नंबर 7. व्यवस्थित रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. बघा एकाच फासेच्या 2 भिन्न पोझिशन्स दाखवलेल्या आहेत आणि आपल्याला दिलेले आहेत ज्याचे पृष्ठभाग 1 ते 6 पर्यंत असे दाखवले आहेत, 1 to 6 असे शो केलेले आहेत. ठीक आहे, अच्छा आता आपल्याला काय सांगितलंय, 5 आणि 1च्या विरुद्ध असलेल्या संख्यांची बेरीज किती असं सांगितलंय. 5 आणि 1च्या विरुद्ध असलेल्या संख्यांची बेरीज किती. अच्छा मला सांगा, हे उत्तर तुम्ही चुकीचं दिलं. ठीक आहे, बघा आता इथे 1 ते 6 पर्यंतचे अंक दिलेले आहेत, बरोबर. मग आता इथे 5 1
5 1 टू फेसेस कॉमन भेटले आपल्याला, बरोबर. मग हे 3च्या विरुद्ध 4 आहे, एवढं शुअर शॉट होतं 3च्या विरुद्ध 4. मग 5 1 जे राहिलं त्याच्या विरुद्ध 6 आणि 8 हे दोन राहणार आहेत. 6 आणि 8 मग टोटल किती होते रे यांची? 8 होते ना. पर्याय बी यायला पाहिजे उत्तर. तुम्ही काय दिलं? 7 दिलं, कोणी डी उत्तर दिलं, कोणी या ठिकाणी 9 उत्तर दिलं. कसं येईल? 9 येऊ शकत नाही, 7 येऊ शकत नाही. उत्तर काय राहिलं? 8 राहिलं. बघा 3 आणि 4 एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हे टू फेसेस कॉमन आपल्याला सांगून देतंय की सर 5 1 5 1 5 1 दोन फेसेस कॉमन भेटले म्हणजे उर्वरित पृष्ठभाग एकमेकांच्या विरुद्ध. 3 आणि 4 एकमेकांच्या विरुद्ध. मग 1 ते 6 असे जर अंक असतील तर 5 1 च्या विरुद्ध 6 आणि 2 हेच राहिलेले आहेत. तर मग या 6 आणि 2 ची बेरीज किती? 6 अधिक 2 8. हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. बघा आता इथे आपल्याला दिलेला आहे की जर आपल्याला या एकाच फासेच्या दोन स्थिती दिल्या असतील तर आपल्याला जो ब्ल्यू कलर आहे, ब्ल्यू कलर त्याच्या विरुद्ध काय येईल ते सांगायचंय. ब्ल्यूच्या विरुद्ध काय येईल ते आपल्याला सांगायचं इथे. ठीक आहे. आता ब्ल्यूच्या विरुद्ध काय येईल बघा. इथे बघितलं रेड व्हाईट, रेड व्हाईट टू फेसेस कॉमन. ब्ल्यूच्या विरुद्ध येलो येईल. येलो दिसते कुठे? पहिला पर्याय. तर फर्स्ट ऑप्शन जो आहे तो फर्स्ट ऑप्शन आपलं फायनल उत्तर इथे आपलं असेल. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. एकाच फासेच्या दोन स्थिती दाखवलेल्या आहेत आपल्याला. एकाच फासेच्या दोन स्थिती दाखवलेल्या आहेत आणि हॅश जर बॉटमला असेल तर कोणतं चिन्ह जे आहे ते टॉपवर येणार आहे. हॅश जर बॉटमला असेल तर कुठलं चिन्ह टॉपवर येईल? हॅश बॉटमला आहे. अच्छा बघा कॉमन काय भेटते? ट्रायंगल. ट्रायंगल नंतर दुसऱ्या प्लेसवर हॅश दिसतंय. मग ट्रायंगल नंतर दुसऱ्या प्लेसवर अँड दिसते, तो अँड आपल्याला उत्तर म्हणून निवडायचा आहे. या पद्धतीने करायचंय. का प्रत्येक वेळेस तुम्ही अशी मांडणी केली पाहिजे ट्रायंगल, डार्क सर्कल अँड सर ट्रायंगल, सर्कल आणि हॅश. मग हॅशच्या विरुद्ध अँड येईल असं आपण सांगितलं. अशी मांडणी करायची काही गरज नाही. तुम्हाला बघा समजून घ्यायचंय की सर समजा असं दिलंय मला ए बी डी डी ई एच. अच्छा असं दिलंय. मग आता जर असं दिलंय सर मला असं विचारलं समजा की ई च्या विरुद्ध काय येईल? कॉमन काय होतं? डी. डी नंतर बी आलं, डी नंतर ई आलं म्हणजे बी आणि ई एकमेकांच्या विरुद्ध. असं काय लिहिलंच पाहिजे असं नाही की सर डी बी ए असं क्लॉकवाईज लिहिलं मी असं आणि नंतर डी एच असं लिहिलं आणि मग मी तेव्हा सांगेल की बी च्या विरुद्ध ई येते. असं काही गरजेचं नाहीये ना. आपल्याला ऑन स्क्रीन आपल्याला उत्तरं देता आली पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण प्रॉपरली ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. आता समजा तुम्हाला विचारलं असतं की सर्कलच्या विरुद्ध काय? कॉमन होतं त्रिकोण. त्रिकोणानंतर सर्कल दिसत होतं. मग त्रिकोणानंतर डार्क सर्कल दिसते तर हे विरुद्ध येईल एकमेकांच्या. हे आपल्याला मांडणी करून समजतंय. इथे बघून समजलं पाहिजे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. आता इथे बघा जो रूल नंबर 3 होता तो रूल आपल्याला काय सांगत होता? एकाच फाशाच्या दोन स्थिती दिलेत आणि कॉमन पृष्ठभाग का असेल? सेम प्लेसवर असेल. तर जे टॉप वाला आहे त्याच्या विरुद्ध टॉप वाला येईल, जो राईट वाला आहे त्याच्या विरुद्ध राईट वाला येईल आणि जो कॉमन आहे त्याच्या विरुद्ध न दिसणारा जो काही घटक असेल तो येईल. मग आता आपल्याला विचारले काय की 1 च्या अपोजिटला काय येईल? 1 च्या अपोजिटला काय येणार आहे? 2 येणार आहे. पर्याय डी आपलं उत्तर येईल. पर्याय डी. सी नाही रे. अनिकेतचं उत्तर बरोबर आहे इथे. पर्याय डी. सी कसं 6? अच्छा तुम्ही 6 म्हणताय. ऐकून घ्या मग आता तुम्हाला इथे ओके 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 सॉरी 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 इथे टू फेसेस कॉमन. रिअली सॉरी. इथे 1 फेस कॉमन नाही, 2 फेसेस कॉमन आहे. माझं लक्ष नव्हतं गेलं याच्याकडे. हा 2 लक्ष नव्हतं गेलं. रिअली सॉरी. इथे उत्तर डिफरंट होईल. बरोबर आहे तुमचं उत्तर जे दिले तुम्ही. बघा हा 2 5 2 5 आहे ना. इथे मी दुसरा नंबर कन्सिडर केला होता. ठीक आहे. हे काय होईल? 1 च्या विरुद्ध काही 6 येईल. 1 च्या विरुद्ध 6 पर्याय सी. इथे हे उत्तर आहे. अच्छा समजा असं असतं. पटकन लक्ष नाही गेलं. तिथे लाईट थोडेसे मला इथे ब्लिंक दिसत होते त्या बाजूचे, त्यामुळे ते लक्ष गेलेलं नाहीये. एनिवेज आता इथे बघा समजा असं असेल. इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 4, इथे 6 दिसतंय, इथे 1, इथे 2 येते. आता इथे काय झालं? 1 फेस कॉमन. एक आता इथे प्रॉपर समजून घ्या बघा. 1 फेस कॉमन आणि सेम प्लेसवर असेल तर हे जे दोघे आहेत एकमेकांच्या विरुद्ध टॉपच्या विरुद्ध टॉप येईल
आणि इथे राईटच्या विरुद्ध राईट, 1च्या विरुद्ध 2 आणि न दिसणारा 5च्या विरुद्ध काय आला असता, 3 आला असता. हा रूल मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता, जो रूल नंबर 2 होता. क्लिअर क्लिअर झालं. चला, तर इथे मात्र तुम्ही करेक्ट उत्तर दिले. 1च्या अपोजिटला काय येते, 6 येते. हे बरोबर उत्तर आहे. पर्याय सी करेक्ट उत्तर आहे. डन. 2 फेसेस कॉमन. येस, एक्झॅक्टली. अच्छा, प्रवीण काय म्हणतात सर, तुम्ही म्हटलं आणि सगळ्यांनी आन्सर चेंज केला. हा, तर तो एक विश्वास आहे माझ्यावरचा. हा, ठीक आहे, चालेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. प्रश्न क्रमांक 10वा काय दिले बघा. आता इथे 12 दाखवत असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध काय येईल, 12 दाखवत असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध काय येईल. इथे कुठला रूल वापराल तुम्ही बघा, 15-16. इथे कॉमन दिसते 15-16, 15-16. ठीक आहे. हे 12च्या विरुद्ध काय येईल, 14 येईल. 12च्या विरुद्ध 14. पर्याय सी काय असेल आपला अचूक उत्तर आहे. पर्याय सी. 2 फेसेस कॉमन रूल आपण इथे वापरतोय. कुठला रूल वापरतोय आपण इथे, 2 फेसेस कॉमन. 2 फेसेस कॉमन काय असेल आपलं अचूक उत्तर असेल. उत्तर येईल आपलं 14. व्हेरी गुड. आता बघा, इथे आपण 3 पोझिशन घेऊ. 3 पोझिशन. आता 3 पोझिशन नंतर 4 पोझिशन. आता 5 प्रश्न 3 पोझिशन वर घेऊ, 5 प्रश्न 4 पोझिशन वर घेऊ. ठीक आहे. आता इथे काय झालं बघा, इथे आपल्याला काय दिसते बघा, फासाच्या 3 भिन्न स्थिती दाखवल्यात. किती, 3 पोझिशन्स आपल्याला शो केलेले आहेत. आणि आपल्याला काय सांगितलंय की बाबा, जो स्टार दर्शवतोय, स्टार, या स्टारच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणतं चिन्ह असेल, कोणतं चिन्ह असेल हे आपल्याला इथे विचारलंय. मग आता इथे आपण काय सांगणार बघा. आता आपण इथे जर पाहिलं, हॅश हॅश, जो आता रूल रिसेंटली मी तुम्हाला शिकवला, की एकाच भाषेच्या 2 भिन्न स्थितीमध्ये एक अंक कॉमन भेटला आणि सेम प्लेसवर भेटला, तर जो फ्रंटला दिसतोय त्याच्या अपोजिटला फ्रंटवाला येईल, जो राईटला दिसतोय त्याच्या अपोजिटला राईटवाला येईल. म्हणजे स्टारच्या अपोजिटला अँड येणार आहे. अँड दिसते आपल्याला पहिला पर्याय आपण उत्तर म्हणून निवडणार. हा झाला इथे 1 फेस कॉमन वाला रूल वापरला आणि प्रश्नाचं उत्तर द्या ते आपण इथे कमेंट दिलेलं आहे. चला, पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. 12व्या प्रश्नात काय सांगितलं बघा, एकाच भाषेच्या किती स्थिती दिलेत, 3 स्थिती दिलेत. आता 6 ही संख्या दर्शवत असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध बाजूला कोणती संख्या येईल असं आपल्याला इथे विचारलं. कोणती संख्या येईल बघा. इथे तुम्ही कुठला रूल वापरा बघा, आपल्याला 6च्या विरुद्ध काय येईल ते विचारलंय. अच्छा बघा, इथे 6 दिसतंय, इथे 6 दिसतंय. सर 6च्या शेजारी 3 आणि 2 आहेत. 3 आणि 2 कधी विरुद्ध येणार नाहीत, बरोबर. सर 6च्या शेजारी 5 आणि 1 दिसतंय. सर 5 कधी विरुद्ध येणार नाही. मग काय राहिलं, 4 राहिलं. म्हणजे 6च्या विरुद्ध काय येईल, 4 येईल. हे आपलं उत्तर असेल पर्याय डी. पर्याय डी 4 हे आपलं काय असेल, तर फायनल उत्तर आपलं असेल पर्याय डी 4. ठीक आहे. अच्छा, हे दोघांवरून आपण उत्तर काढलं. ठीक आहे. दुसरं जर आपण इकडे बघायला गेलो असतो, तर आपल्याला दुसऱ्यावरून या पहिल्या तिसऱ्यावरून उत्तर भेटते का, नाही ना. 5च्या विरुद्ध 2 भेटलं असतं ते आपल्याला दिसतंय, त्याची आपल्याला गरज नाहीये. चला, पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. वरच्या 2 डाईसच कुठल्याही 2 डाईसचा विचार करून आपल्याला उत्तर काढायचं. तिसऱ्याचं बघा, एकाच भाषेच्या स्थिती आहेत ना, तुम्हाला मी हवं तर बघा वेगवेगळ्या पोझिशन्स वरून काढून दाखवतोय, कसं काढू शकता तुम्ही. ठीक आहे. चला, आता इथे समजा हा पहिला आणि दुसऱ्यावर आपण विचार केला. आपल्याला काय विचारलंय, 3च्या विरुद्ध काय येईल, बरोबर. लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुमच्या मनामध्ये जी शंका आहे ती दूर होऊन जाईल. बघा, इथे 3 भेटला, इथे 3 भेटला. 1 फेस कॉमन, 1 फेस कॉमनचं रूल आपण वापरला. ठीक आहे. आपण काय केलं, 1च्या शेजारी 1 आणि 2, 3च्या शेजारी 1 2, 3च्या शेजारी 6 4, म्हणजे 4 6 शेजारी विरुद्ध येणार नाहीत. 3 2 शेजारी विरुद्ध येणार नाही. उत्तर काय सांगणार, पर्याय बी 5. पर्याय बी 5 उत्तर सांगितलं. अच्छा, आता जर आपण इथे बघितलं असतं, आता हा पहिल्या आणि तिसऱ्याचा विचार करा. बघा, हे पहिले पोझिशन आणि तिसरे पोझिशन एकाच भाषेच्या स्थिती आहेत त्या. आपण रूल काय वापरला असं, सर 1 फेस कॉमन भेटला 2, जो की सेम प्लेसवर दिसला. 1 फेस कॉमन ऍट सेम प्लेस दिसला, म्हणजे हा जो 1 आहे 1च्या विरुद्ध 4 येईल आणि हा जो 3 आहे 3च्या विरुद्ध 5 येईल.
म्हणजे 3च्या विरुद्ध विचारले आपण उत्तर काय सांगणार 5 सांगणार. ठीक आहे, या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला. तुम्ही जर दुसऱ्या तिसऱ्याचा विचार केला असता या दोघांचा तर तुम्हाला काय कॉमन भेटलं असतं रे? तुम्हाला कॉमन काय भेटलं असतं 4 कॉमन भेटलं असतं. रूल काय वापरला असतं तुम्ही वन फेज कॉमन रूल. वन फेज कॉमन तुम्हाला काय करावं लागलं असतं इथे क्लॉकवाईज फिरवावं लागलं असतं. 4 2 5 असं लिहिलं असतं. 4 6 3 4 6 3 लिहिलं. 3च्या विरुद्ध विचारले काय भेटेल 5 भेटेल. आलं लक्षात? कुठलेही 2 डाईस घ्या ज्याच्यावरून आपल्याला उत्तर भेटलं पाहिजे एवढं आपल्याला सांगायचं, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. अरे हिरामन एकच डाईस येतो रे. एकाच डाईसच्या वेगवेगळ्या स्थिती दिल्या जातात. 2 स्थिती दिल्या जातील किंवा 3 दिल्या जातील किंवा 4 दिल्या जातील. एकाच डाईसच्या स्थिती दिल्या जातील तुम्हाला. ठीक आहे, आणि एमपीएससी ला वगैरे ते दिले जातात 2 डिफरंट डाईस. याच्या विरुद्ध हे, त्याच्या विरुद्ध ते, त्याच्या विरुद्ध ते. हा तलाला ठेवला, तो तलाला ठेवला, बॉटमला किंवा याच्या विरुद्ध कोण येईल, त्याच्या विरुद्ध कोण येईल, त्या जोड्या दिल्या जातात. तो मोठा प्रश्न आहे. तो एमपीएससी ला जिथे येतोय तिथे मी शिकवलेला आहे. इव्हन तुम्ही जर महापॅक वगैरे असेल तुमच्याकडे तर ते त्या टाईपचे प्रश्न तुम्हाला ते बघायला भेटतील. इव्हन येणाऱ्या कालामध्ये हवं तर मी तुम्हाला संकीर्ण प्रश्नामध्ये तो प्रश्न दाखवेल की बाबा डिफरंट विचारलं तर तो कसं विचारलं जातंय. त्याची इथे गरज नाहीये, त्याच्यामुळे मी ते शिकवलेलं देखील नाहीये. परंतु तुम्हाला पाहिजे असेल एक्स्ट्रा मध्ये तर मी तो एखादा प्रश्न संकीर्ण प्रश्नाच्या वेळेस शिकवेल. कारण आपल्या आता संकीर्ण प्रश्न जेव्हा होतील त्यावेळेस मी ते तुम्हाला क्लिअर करून देईल की बाबा असाही विचारला जाऊ शकतो. एकदा फक्त रिमाइंड कराल तुम्ही मला. चला जाऊयात पुढील प्रश्नाकडे. चला आता इथे काय दिलंय बघा. एकाच फासेच्या 3 स्थिती दिलेल्या आहेत. शीर्षस्थानी सर्कल असेल समजा तर तलाशी असलेलं चिन्ह जे आहे ते कुठलं असेल बघा. आता शीर्षस्थानी सर्कल असेल हे बघा वन फेस कॉमन ऍट सेम प्लेस भेटला म्हणजे हा सर्कलच्या विरुद्ध डॉलर येईल, या रेक्टँगलच्या किंवा स्क्वेअरच्या विरुद्ध एरो येईल. सर्कलच्या विरुद्ध विचारले आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय डी डॉलर. हे आपल्याला एवढं सांगायचं. ठीक आहे, क्लिअर? किंवा तुम्ही जर दुसऱ्या दोघांच्या वरून विचार केला असता या दोघांच्या वरून तर तुम्ही विचार काय केला असता सर @रेक्टँगल कॉमन भेटला, उर्वरित पृष्ठभाग एकमेकांच्या विरुद्ध. इथे 2 फेसेस कॉमन वापरला आपण, हा वापरला. इकडे काढलं तिथे आपण वन फेस कॉमन आपण वापरला. तुम्ही पाहिजे तो रूल वापरू शकता, त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर देता येईल, चिंता करायची गरज नाहीये. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15वा. फक्त असं नाही की प्रत्येक वेळेस पहिल्या दुसऱ्यावरूनही भेटेल, पहिल्या तिसऱ्यावरूनही भेटेल, दुसऱ्या तिसऱ्यावरूनही भेटेल असं नसतं. ठीक आहे, आपल्याला ओळखता आलं पाहिजे की बाबा कोणाचा विचार करायला लागेल, कोणावरून आपल्याला उत्तर भेटेल, किती फेसेस कॉमन दिसतात त्याच्यावरून उत्तर भेटेल की नाही, ह्या गोष्टी क्लिक झाल्या पाहिजेत. अच्छा बघा 3च्या विरुद्ध कोणती संख्या येईल असं विचारलंय. आता वन फेस कॉमन भेटलं 6. आपण काय करणार 6 नंतर दुसऱ्या प्लेसवर 3 होता, 6 नंतर दुसऱ्या प्लेसवर काय येतंय 5 येतंय म्हणजे 5 आपलं उत्तर असेल पर्याय सी. काय लिहित बसलोय आपण नाही. अदरवाईज बघा परीक्षेत आपण 6 2 3 6 1 5 काही सेकंड तरी जातील ना रे, काही सेकंड तर जातील. ते काही सेकंदही महत्वाचे असतात. कधी माझ्या बाबतीतही असं झालेलं आहे बघा, एक टिक करणं राहून जातं. टिक करायला गेलो, टिक केलं आणि 7 नेक्स्टच्या ऐवजी टाइम ओव्हर आलं, असंही झालेलं आहे. ठीक आहे, तर म्हणजे या गोष्टी त्या मग त्यावेळी जीवायला लागतात. यार मी तर प्रश्न शोधला होता, उत्तर केलं होतं, टिक पण केलं, फक्त 7 नेक्स्ट राहिलं. असं झालेलं आहे माझ्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीतही झालेलं आहे या गोष्टी. ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड सॉल्व्ह करत असताना पुन्हा जो डेटा इंटरप्रिटेशन वाला पार्ट होता, मिसिंग DI होता. व्हॅल्यूज काढल्या, सगळं काही केलं, टिक केलं ऑप्शन, टाइम ओव्हर. म्हणजे अशा वेळेस मग डेंजर काम होत आहे. जर एखाद्या मार्कासाठी राहिला जर वर्ष गेला तर मग किती जीवाला लागेल विचार करा. काही सेकंद, पुढच्या वर्षी सिलेक्शन होईल नाही होईल याची काही गॅरंटी नाहीये, लक्षात घ्या. आता इथे बघा आपल्याला 5च्या विरुद्ध काही. आता आपण जे पुढचे प्रश्न जे बघणार आहोत हे 4 फेसेस 4 पोझिशन दिलेले असणार आहेत, त्याच्यावर आपण प्रश्न बघतोय. आता 5च्या विरुद्ध कोणती संख्या येईल बघा. इथे 5 दिसतंय. आता इथे कॉमन काय भेटलं 3 कॉमन भेटलं, 3 कॉमन भेटलं. 3 नंतर 5 आलं, 3 नंतर 4 आलं, म्हणजेच काय झालं 4 येईल, पर्याय डी करेक्ट उत्तर आहे. वन फेस कॉमनचा रूल वापरला आपण, उत्तर दिलं पर्याय D 4. चला नेक्स्ट क्वेश्चन.
कोणता रंग येलोच्या विरुद्ध येईल? कोणता रंग जो असा आहे जो येलो रंगाच्या विरुद्ध येईल? येस, डीएसपी आपण बँकिंगच्या देखील बॅचेस घेतलेल्या आहेत. अच्छा बघा, इथे काय उत्तर येईल बघा. आता इथे उत्तर कसं काढणार विद्यार्थी मित्रांनो? येलोच्या विरुद्ध. येलो इथे दिसतंय, येलो सोबत ऑरेंज ब्ल्यू दिसतंय. ऑरेंज ब्ल्यू, ऑरेंज ब्ल्यू. काय वापरलं? टू फेसेस कॉमन. टू फेसेस कॉमन आपल्याला काय सांगतोय की उर्वरित पृष्ठभाग जे आहेत ते एकमेकांच्या काय असणार आहेत? विरुद्ध असणार. म्हणजे येलोच्या विरुद्ध काय येईल? व्हायलेट येईल. येलोच्या विरुद्ध व्हायलेट येईल. पहिला पर्याय काय असेल आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर खालीलपैकी कोणती संख्या येईल? 4च्या अपोजिटला कोणती संख्या येईल? बघा इथे 3 5 3 5. किती फेसेस कॉमन भेटले? 2 फेसेस कॉमन. आपल्या ज्याच्यावर नजर पहिले जाईल त्याच्यावरून उत्तर भेटत असेल तर पुढे चेक करत बसायची गरज नाहीये. पुढे काय फिरत बसायची गरज नाही. उत्तर काय भेटलं आपल्याला? पर्याय सी भेटला. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. या पद्धतीने तुमचं उत्तर जे आहे ते तुम्हाला भेटून जाईल. इथे बघा, तुम्ही जर असं विचार केला असता की सर इथे 2-3 कॉमन भेटलं, सर इथे 2-3 कॉमन भेटलं, म्हणजे 4च्या विरुद्ध 1. याच्याकडे नजर गेली कोणाची? 4च्या विरुद्ध 1 असंही सांगता येईल. 2 फेसेस कॉमन तिथेही वापरता येतोय. चला पुढचा प्रश्न 19 आणि 20 दोन प्रश्न घेऊ, त्याच्यानंतर आपण ओपन डाईस कडे जाऊ. चला काय झालं बघा, 3 क्रमांकाच्या विरुद्ध कोणती संख्या येईल? आता 3 इथे दिसते, 3 इथे दिसते. शेजारील पृष्ठभाग कधी विरुद्ध येणार नाहीत. म्हणजे 1 5 2 4 सोडले तर राहिलं काय? 5. बघा 1 2 6 हे काय होते? शेजारी होते. शेजारील पृष्ठभाग कधी विरुद्ध येईल का? नाही. एलिमिनेशन रूल वापरला, उत्तर आलं पहिला पर्याय. आणि लास्ट क्वेश्चन बघा, ई अक्षराच्या विरुद्ध असलेलं अक्षर खालीलपैकी कोणतं आहे? चला, ई अक्षराच्या विरुद्ध असलेले अक्षर खालीलपैकी कोणतं येईल? बघा ईच्या विरुद्ध असलेलं अक्षर. आता तुम्हाला ई इथे दिसतंय, ईच्या सोबत काय दिसतंय? एडी दिसतंय. इथे काय दिसलं? एडी. म्हणजे बी आणि ए एकमेकांच्या विरुद्ध. टू फेसेस कॉमनचा रूल आपण इथे वापरू शकतो. टू फेसेस कॉमन. ठीक आहे, इथे वापरला. किंवा तुम्ही या दोघांवरून बघा, एसी कॉमन, एसी कॉमन राहिलं काय? ई आणि बी एकमेकांच्या विरुद्ध. ईच्या विरुद्ध येईल पर्याय बी, लेटर बी. ठीक आहे, चला आता आपल्याला सॉल्व्ह करायचे ओपन डाईसचे क्वेश्चन्स. हे आपले झाले कुठले? क्लोज डाईस. जनरली क्लोज डाईस तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, परंतु ओपन डाईस वर प्रश्न येतील त्यावेळेस कसं सॉल्व्ह करायचं बघा. हा जो 4 असते, 4च्या अपोजिटला हा अल्टरनेट बघा. 1 सोडून हा आला, 3 विरुद्ध येते. हा जो 1 आहे, 1च्या विरुद्ध काय येते? 2 येते. आणि हा जो 6 आहे, 6च्या विरुद्ध काय येईल? 5 येईल. तुम्हाला रूल माहिती आहे ना की शेजारील पृष्ठभाग कधी विरुद्ध येऊ शकत नाही. मग तुम्ही बघा, हा जो 3 आहे, 3च्या शेजारी 1 5 6 2 आहेत, म्हणजे हे विरुद्ध येणार नाहीत. हे जर विरुद्ध येणार नाहीत मग काय विरुद्ध येईल? 4 विरुद्ध येईल. तर या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. अच्छा बघा, हा जो 1 आहे, 1च्या शेजारी 4 6 3 5 हे शेजारी दिसतात.
शेजारी विरुद्ध येणार नाही म्हणजे दोन विरुद्ध येईल. हा रूल आहे ना, तोच रूल आपण इथे वापरतोय. तोच रूल वापरून आपल्याला काय करायचं, इथे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. आता इथे बघा, आता इथे प्रश्न काय दिलाय, खाली दिलेल्या आकृतीमध्ये षटकोनाच्या विरुद्ध काय येईल, षटकोनाच्या विरुद्ध काय येईल हे आपल्याला इथे विचारलंय. मग आपण षटकोन बघायचं कुठे दिसतंय रे, षटकोन कुठे दिसतंय बघा. हा जो षटकोन दिसतोय, षटकोनाच्या विरुद्ध अल्टरनेट वाला कोण आहे, स्क्वेअर. स्क्वेअर विरुद्ध येईल. अच्छा, आपल्याला हा अष्टकोनाच्या विरुद्ध काय विचारलं असतं तर तुम्ही सांगितलं असतं सर्कल. हा पंचकोनाच्या विरुद्ध काय येईल तर तुम्ही सांगितलं असतं त्रिकोण. ठीक आहे, पंचकोनाच्या विरुद्ध काय येईल, त्रिकोण येईल. षटकोनाच्या विरुद्ध स्क्वेअर येईल आणि अष्टकोनाच्या विरुद्ध सर्कल येईल. तर हे आपलं ओपन डायसचं रूल आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, कसे विचारले जातात ते मी तुम्हाला सांगत जाणार आहे, डोंट वरी. ठीक आहे. अच्छा, आता इथे बघा, आता हा जो डायस दिसतोय हा ओपन डायस आहे. इथे 2 च्या अपोजिटला काय येईल, 4 येईल. 2 च्या विरुद्ध 4 आलं. हा जो 3 आहे, 3 च्या विरुद्ध 5 येणार आणि राहिलेला 1 च्या विरुद्ध काय येईल, 6 येणार. ठीक आहे, हा एक डायस बघायला भेटला आपल्याला. आता आपल्याला विचारलंय कोणतं विधान योग्य आहे, काय पर्याय तुम्ही निवडाल, कोणतं विधान योग्य दिसते तुम्हाला, पर्याय डी. क्या बात आहे, व्हेरी गुड. कारण बघा, 1 च्या विरुद्ध 6 आहे, 2 च्या विरुद्ध 4 दिसतंय, 3 च्या विरुद्ध 5 दिसतंय. म्हणजेच काय, ऑल ऑफ दीज, वरील सर्व काय आहेत, सत्य आहेत, योग्य विधाने आहेत, हे आपल्याला इथे बघायला भेटतंय. सोपं वाटतंय हे, एकदम सोपं वाटेल तुम्हाला. इथे काही जास्त रूल नसणार आहे, तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. बघा, याच्या विरुद्ध अल्टरनेट वाला आला, याच्या विरुद्ध हा अल्टरनेट वाला आला, राहिलेले हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध आले. या पद्धतीने तुम्ही गेलात, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. आता प्रश्न काय विचारलाय, या घनामध्ये कोणतं घन बनवले जाऊ शकत नाही. ही जी आकृती दिसते हिला जर दुमडली तर कुठला घन जो आहे तो घन बनणार नाही, असं आपल्याला इथे विचारलंय. कोणता घन बनू शकत नाही. आपला रूल काय सांगतो आपल्याला, की शेजारील पृष्ठभाग कधी विरुद्ध येणार नाहीत. आणि विरुद्ध पृष्ठभाग याचाच अर्थ काय, विरुद्ध असणारे कधी शेजारी दिसणार नाहीत. विरुद्ध पृष्ठभाग शेजारी येणार नाहीत. विरुद्ध पृष्ठभाग काय येणार नाहीत, शेजारी येणार नाहीत, असं दिसतंय. बरोबर. मग आता इथे बघा, आपल्याला काय दिसतंय बघा, इथे पहिला वाला घन दिसतोय. हा जो क्रॉस होता, क्रॉसच्या विरुद्ध षटकोन हे शेजारी दिसले, जमेल का, नाही जमणार. नाही जमणार म्हणजे हा पहिलाच घन बनू शकत नाही. उत्तर येईल पहिला पर्याय. तुम्ही बी का रे उत्तर देताय राजांना. बघा, इथे क्रॉसच्या विरुद्ध षटकोन होता, जो क्रॉसच्या विरुद्ध येणारा जो षटकोन होता, तो षटकोन जर तुम्हाला इथे शेजारी दिसला, क्रॉसच्या शेजारी दिसला विरुद्धवाला, तर तो घन बनेल का, नाही बनू शकत ना. मग तो उत्तर काय होईल, चुकीचं. तुम्ही काहींनी बी उत्तर दिलंय, प्रियंका, काहींनी डी उत्तर दिलंय, नयन, लक्ष देऊ नाही कराय. इथे बघा, हा जो क्रॉसच्या विरुद्ध षटकोन दिसतंय का, क्रॉस षटकोन शेजारी नाही दिसत आहे. अच्छा, हा जो डबल सर्कल आहे विरुद्ध हॅशटॅग, डबल सर्कलच्या शेजारी हॅशटॅग दिसलं का, नाही दिसत आहे. 5 डॉटच्या विरुद्ध स्क्वेअर, स्क्वेअरच्या विरुद्ध 5 डॉट दिसते का, कुठे नाही दिसत. मग का उत्तर दिलं तुम्ही ते डी, नाही ना, चुकीचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. टाईप मिस्टेक नसते ही. बघा, कारण कीबोर्ड आपण क्वालिटी कीबोर्ड यूज करतोय, बरेचदा विद्यार्थी काय करतात माहितीये, टाईप मिस्टेक वगैरे सांगतात. भाई, ए च्या शेजारी एस आहे, ए च्या शेजारी काय दिसतोय आपल्याला, एस दिसतोय, नंतर डी येतोय. ए आणि डी मध्ये एक बटन आहे, त्यामुळे तो टाईप मिस्टेक कधी होणार नाही, एवढी मोठी मिस्टेक होणार नाही तुमच्याकडून. ए च्या आधी टॅब आहे, कॅप्स लॉक असतोय, कॅप्स लॉक असतोय, त्याच्यामुळे तो सोडूनच दिला विषय. ए च्या बाजूला एस असतोय, ए च्या वरती बघायला गेलो तर वरती आपल्याला क्यू दिसेल किंवा डब्ल्यू दिसेल. टायपिंग मिस्टेक असेल तर घाई घाईत झेड खालचं टाईप होऊ शकतो, क्यू डब्ल्यू टाईप होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. चला, आता इथे बघा, 6-2, 6-2 विरुद्ध आहेत. 6-2 शेजारी दिसले, कॅन्सल करून टाका. पुढे दिसते का, नाही दिसत. पुढे बघा, 1-5-3, 5-3 शेजारी दिसले, कॅन्सल करून टाका, हा बनणार नाही. 1 व 4 एकमेकांच्या विरुद्ध आहेत, 1-4 दिसते का, नाही. 1-4 इथे दिसले, कॅन्सल होईल. म्हणजे काय होईल, फक्त दुसरा बनेल, ओनली बी. बी उत्तर येईल, आपला उत्तर येईल पर्याय बी.
ठीक आहे, उत्तर काय आलं आपलं? पर्याय बी. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. खालील आकृतीत उलगडलेल्या घनाच्या आधारे उत्तर आकृतीमधील कोणता घन बनवला जाऊ शकत नाही? अच्छा, इथे बघा, यांच्या विरुद्ध काय येईल? हे वाला येईल. या सर्कलच्या विरुद्ध हा सर्कल येईल आणि या स्टारच्या विरुद्ध हा 4 डॉट्स येतील. बघा, सर्कलच्या विरुद्ध सर्कल कुठे दिसला तर तो कॅन्सल होईल, कारण हे विरुद्ध वाले आहेत. या 6 ज्या लाईन्स आहेत, या 3 लाईन्स पूर्णपणे, त्याच्या विरुद्ध प्लस टाइप मध्ये कुठला पार्ट दिसला तर तो कॅन्सल होईल. स्टार जे दिसते, स्टारच्या विरुद्ध 4 डॉट्स दिसले तर त्याला तुम्ही कॅन्सल करा, तो बनणार नाही. आपल्याला विचारलंय कोणता घन बनवला जाऊ शकत नाही. अच्छा बघा, इथे सर्कल आणि सर्कल शेजारी दिसतं, जमेल का नाही? म्हणजेच पर्याय सी. आता एकदम फिट झालंय बघा, कारण तुमचे उत्तर परफेक्टली आलेले आहेत. अंजली, क्लिअर झालं? व्हेरी गुड, अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय सी. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26. प्रश्न क्रमांक 26. व्हेरी गुड. चला पटापट उत्तर द्या. आता कुठला घन बनवला जाऊ शकतो असं विचारलंय, कुठला घन बनवला जाईल हे विचारलंय. बघा, 6 चौकोन घनामध्ये या ठिकाणी दुमडले, कुठलं करेक्ट व्ह्यू असेल? बघा, एफ बी विरुद्ध आहेत, एफ आणि बी एकमेकांच्या विरुद्ध आहेत. एफ बी शेजारी दिसले, काय झालं? कॅन्सल. एफ बी दिसले, नाही दिसत. अच्छा, ईसी एकमेकांच्या विरुद्ध आहेत, ईसी शेजारी दिसले, इथे कॅन्सल होईल. अच्छा, एडी एकमेकांच्या विरुद्ध आहेत, एडी इथे कॅन्सल होईल, कारण इथे शेजारी दिसले, म्हणजे काय येईल? पर्याय बी. पर्याय बी आपलं करेक्ट उत्तर आहे. यस, एकदम फिट झालंय माइंड मध्ये. अर्चना, क्लिअर झालं? पर्याय बी उत्तर येईल ते. एडी, एडी तुम्ही बघा, एडी शेजारी दिसतोय, जो की विरुद्ध येतोय, ए हा डीच्या विरुद्ध येतोय. ठीक आहे, त्यामुळे त्याला आपण काय करतोय, काय करायचं त्याला आपल्याला? बघा, हे 3 शेजारी होते याच्या आणि डी त्याच्या शेजारी, हा ई आणि सी अपोजिटला असे लक्षात घ्या. चला पुढील प्रश्न, चला प्रश्न क्रमांक 27. काय झालं बघा, जोशना, काही हरकत नाही, शेवटची 5-7 मिनिटं बाकी आहेत. टीचर व्ह्यू प्रायव्हेट ठेवून काय एवढं काय होणार नाहीये, चालून जाईल, एवढं काय विशेष नाही. चला आता इथे बघा, इथे लक्ष देऊन ऐका. बघा इथे काय झालं, हो तर मी प्रायव्हेट मोड मध्ये ठेवतो. ओके, डोंट वरी. काय झालं बघा, आता पेपरच्या शीट मधून तयार केलेल्या बॉक्स प्रमाणे एक बॉक्स निवडायचंय. लक्ष देऊन ऐका, कुठला बॉक्स तयार होईल, काय उत्तर इथे येईल. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो डॉट आहे, हा हा जो स्टार सर्कल आहे, डार्क सर्कल, याच्या विरुद्ध हा ब्लँक येणार नाही, शेजारी दिसणार नाही. बाकी कोणीही दिसू शकतो, हे आपल्या माइंड मध्ये आलं पाहिजे. कारण एका पृष्ठभागाला 4 शेजारी असतात. मग हा वाला सोडला, हा वाला सोडला तर हे शेजारी येऊ शकतात. बघा, या सर्कलच्या शेजारी प्लस होतात आणि ब्लँक दुसरा कुठला तरी यूज झाला असेल रे, हा बनणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, हे 2 ब्लँकच्या विरुद्ध शेजारी एक प्लस दाखवला. आता हा जो प्लस आहे, या प्लसच्या विरुद्ध हा ब्लँक येणार नाही, परंतु हे 2 ब्लँक तर येऊ शकतात ना, येऊ शकतात, म्हणजे हा देखील बनेल. आणि इथे बघा, हे 2 दिलेत, हा आणि हा, हे शेजारी आहेत. आता याच्या विरुद्धचा हा ब्लँक त्याच्या विरुद्ध येणार, विरुद्धवाला शेजारी येणार नाही, परंतु हे दोघे तर आहेतच शेजारी, म्हणजे हा देखील बनेल. याचाच अर्थ काय होईल? उत्तर येईल पर्याय डी,
ऑल ऑफ दीज, वरील सर्व काय आहेत तर बनवू शकणारे डाईस आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शेजारील पृष्ठभाग जो आहे तो कधी विरुद्ध येणार नाही, विरुद्धवाला कधी शेजारी दिसणार नाही, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आणि उत्तर काढायचंय. चला आता पुढील प्रश्न. एका आकृतीमध्ये आता ही जी आकृती दिली हिला जर बॉक्स मध्ये दुमडली तर तयार होईल अशी आकृती 4 पर्यायांपैकी निवडायची. ठीक आहे, काय केलं बघा. रुबिन तुम्हाला कॉन्सेप्ट समजावून सांगतो, डोंट वरी. हा प्रश्न पहिले कंप्लीट करा, मग तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो काय असतं कसं असतं ते. ठीक आहे, आता इथे बघा ए च्या विरुद्ध ई, ए शेजारी दिसलं जमणार नाही, शेजारी दिसलं जमणार नाही. डीके 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 दिसते का, डीके शेजारी दिसलं जमणार नाही, काय राहिलं पहिला पर्याय. एल च्या विरुद्ध एम, एल एम कुठे दिसते का नाही. ठीक आहे, तर काय झालं हे आपलं उत्तर. अच्छा आता इथे लक्ष देऊ नाही करे, एक प्रश्न असेल तुमच्याकडे, लक्ष देऊ नाही का. आता समजा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या. 1 च्या विरुद्ध 4 आहे, 1 च्या विरुद्ध 4, 1 च्या विरुद्ध 4 हा जर सोडला तर हे सर्व याचे शेजारी असू शकतात. 1 च्या शेजारी हे सगळे काही जमतील, हे लक्षात ठेवा. फक्त 4 येणार नाही. हा एक कॉन्सेप्ट वापरून आपल्याला ते प्रश्न जे असतात ते सॉल्व्ह करायचे. त्या टाईपचा प्रश्न पुढे येईल तेव्हा मी तुम्हाला तो एक्सप्लेन करेल नक्की काय रूल असतो कसं असतो तो. ठीक आहे, आता इथे बघा 5-4 एकमेकांच्या विरुद्ध आहेत, 5-4 शेजारी दिसता कामा नये. 2-6 एकमेकांच्या विरुद्ध आहेत, 2-6 शेजारी दिसले कॅन्सल झाला, 2-6 शेजारी दिसलं कॅन्सल झाला. आणि राहिलेले 1-3 एकमेकांच्या विरुद्ध होते, 1-3 शेजारी दिसलं कॅन्सल झालं. उत्तर आलं आपलं पर्याय सी. पर्याय सी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. चला एक प्रश्न आपण या टाईपचा घेतोय, तो एक प्रश्न मध्ये मी ठेवतोय. ठीक आहे, त्या चला आहे ना टाइम आपल्याकडे, 1 मिनिट. हा प्रश्न कंप्लीट करून पुढे जाऊयात आपण. इथे बघा हा फास्ट घेतोय थोडासा, कारण पुढे तुम्हाला कॉन्सेप्ट समजावून सांगायचंय, त्याच्यामध्ये थोडस टाइम जाईल. अच्छा इथे बघा 2 च्या विरुद्ध 4, 2-4 शेजारी दिसले कॅन्सल करून टाका. 3 च्या विरुद्ध 5, 3-5 शेजारी दिसता कामा नये, हे लक्षात ठेवायचंय. 1 च्या विरुद्ध 6, 1-6 शेजारी दिसता कामा नये. राहिलं काय पहिला पर्याय, फर्स्ट ऑप्शन काय आलं आपलं उत्तर आलं, फर्स्ट ऑप्शन आपलं उत्तर आलं. ठीक आहे, चला 31वा प्रश्न जो आहे, आता एकदम प्रॉपरली लक्ष देऊ नाही का. इथे बघा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, एकदम व्यवस्थित लक्ष देऊ नाही का. ठीक आहे, इथे बघा प्रॉपरली बघा आता काय होतं बघा. हा जो 2 आहे त्याच्या विरुद्ध काय येते, ब्लँक येत आहे. 2 च्या विरुद्ध काय आलं, ब्लँक आलं, बरोबर. हा जो सर्कल आहे डार्क त्याच्या विरुद्ध ब्लँक येते, हा जो डार्क सर्कल आहे त्याच्या विरुद्ध काय येते, ब्लँक येते. आणि हा जो डायमंड आहे त्याच्या विरुद्ध हा ब्लँक येईल. आता ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये प्रॉब्लेम होते बघा, सर्वांनी लक्ष देऊन ऐका, इथे काय उत्तर येते कसं उत्तर येते रे. मला माहिती तुम्हाला काही जणांना येत आहे, परंतु त्यांनी देखील लक्ष देऊन ऐका कसं उत्तर येते बघा. आपल्याला माइंड मध्ये ठेवायचे की हा जो 2 आहे 2च्या विरुद्ध असणारा हा येणार नाही. याच्या सोबत बघा हे हे तिघे शेजारी असू शकतात, हे तिघे शेजारी असू शकतात, याचे हे शेजारी असतील. बघा 2च्या शेजारी हे दोघेही जमतील आणि हे दोघेही जमतील, हा नियम आहे, हा जमणार नाही. त्याच्यानंतर पुढे बघा, बघा हा जो आहे याच्या विरुद्ध हा तो जमणार नाही, परंतु याच्या शेजारी हे दोघे जमू शकतात, याच्या शेजारी हे दोघे जमू शकतात. हा एक रूल झाला, या पद्धतीने आपल्याला भेटला. अच्छा त्याच्यानंतर बघा हे, आता बघा हे जे दोघे आहेत हे दोघे यांच्या शेजारी हा येते. आता याच्या विरुद्ध हा सोडला तर याच्यासोबत हे दोघे आपण दाखवलेलेच आहेत, तर हा आणि हा हे एकमेकांच्या शेजारी असतील. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता हे तिघे जे आहेत ते एकमेकांच्या शेजारी येऊ शकतात. ठीक आहे, बघा 2 ब्लँक हे शेजारी असू शकतील, हा 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 शेजारी असेल, हा फक्त येणार नाही. एवढं फक्त माइंड मध्ये फिट केलं ना, तुम्हाला कुठल्याच प्रश्नामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आणखी तुम्ही लक्ष देऊ नये का. आता याच्या व्यतिरिक्त बघा हे जे 2 आहेत हे 2 यांच्यासोबत हा ब्लँक येऊ शकतो, आणि हे जे 2 आहेत हे वाले यांच्यासोबत हा डायमंड येऊ शकतो. ही आकृती तुम्हाला जर क्लिअर झाली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इश्यू येणार नाही. ठीक आहे, आता इथे बघा तुम्हाला याच्या विरुद्ध हा सोडला तर बाकी सगळे शेजारी दिसू शकतात, बरोबर. हे दोघे आणि त्यांच्या बरोबर हा ब्लँक किंवा हा ब्लँक आहे, पाहना काय झालं, याच्या विरुद्धचा हा ब्लँक सोडला, हा ब्लँक येणार नाही, मग हा येईल ना, तो आहे हा इथला दिसतोय. हे दोघे शेजारी होते, हे दोघे इथे आले, जमेल, बी बनणार आहे. पुढे बघा
हे 2 ब्लँक आणि हे बघा, आता हे 2 ब्लँक शेजारी आहेत. आता याच्या विरुद्धचा हा डायमंड बघा, सॉरी, हा डायमंडच्या विरुद्धचा आहे ना, सोडून द्या. हा आणि हा समजा हे दोघे आहेत बघा, डायमंड आणि हा ब्लँक आहे, डायमंड ब्लँक. आणि यांच्या विरुद्धचा, याच्या विरुद्धचा कोण आहे, हा, तो गेला. याच्या विरुद्धचा हा गेला, परंतु हा तर येऊ शकतो, म्हणजे हे देखील बनेल. तर अशा पद्धतीने बघितलं. आता हे बघा, हा 2 आहे, त्याच्या शेजारचा एक पकडला आपण, हा वाला, आणि त्याच्यासोबत हा, तेही जमेल, हा बनेल, हा देखील बनेल. म्हणजे सर्वच्या सर्व बनतायत. पर्याय डी काय असेल आपलं करेक्ट उत्तर असेल. पर्याय डी आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे. तर हे आपले आजच्या सेशन मधील हे प्रश्न होते. बघा, प्रश्न तुम्हाला समजले असतीलच, राईट? प्रश्न क्लिअर आहे प्रत्येकाला? प्रश्न क्लिअर आहे? एकदा बघा, प्रत्येकाने रिप्लाय करायचंय, पटापट पटापट रिप्लाय करायचंय. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ती आता उद्याच्या सेशन मध्ये देईल त्रिवेणी. आता इथे टाइम होते आपला, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती आपण उद्याच्या सेशन मध्ये आपण घेऊ. ठीक आहे. आजच्या दिवशी आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नेक्स्ट सेशन मध्ये उद्या सकाळी 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. सेशन संपल्यानंतर रेटिंग द्यायला मात्र विसरू नका. 5 स्टार रेटिंग जरूर तुमच्याकडून अपेक्षित आहे. थँक्यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.